दरम्यान पुढे एक मोठी बातमी समोर येते, यंदाची IPL अखेर स्थगित करण्यात आलेली आहे। तर सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने ही IPL रद्द केली आहे। IPL कधी होणार हे सध्या अस्पष्ट आहे आणि पाकिस्तानकडून सुरू असलेल्या हल्ल्यामुळे ही IPL रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। अमित, IPLचे 12 सामने सध्या शिल्लक राहिलेले होते आणि केंद्र सरकार टीम मालकांशी चर्चा केल्यानंतर बीसीसीआयने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। तर बीसीसीआयने हा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला IPL संदर्भात। यंदाची म्हणजे 2025 या वर्षीची IPL अखेर स्थगित करण्यात आली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव ही IPL स्थगित करण्यात आली आणि ही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली। खरं तर IPLचा मोठा चाहता वर्ग जगभरामध्ये आहे, पण सुरक्षा सगळ्यात आधी आहे, त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय आपण भारतासाठी घेतलेला आहे। त्यामुळे IPL ही रद्द करण्यात आली। IPL कधी होणार हे सध्या अस्पष्ट आहे, मात्र पाककडून सुरू असलेल्या हल्ल्यामुळे IPL रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। निश्चितच अमित, सुरक्षेची खबरदारी सरकारने घेतली आणि त्यामुळेच IPL रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे। आणि एक मोठी बातमी समोर येते, अजित डोवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। तर अमित शहांच्या निवासस्थानी सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू आहे। अगदी अत्यंत महत्त्वाची बैठक आहे, कारण सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आणि काल रात्रीच पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। आणि सध्या डोवाल आणि शहांमध्ये एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। तर अजित डोवाल आणि शहांमध्ये नेमकं काय बोलणं होत आहे, आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीमध्ये साऊथ ब्लॉक इकडे एक उच्चस्तरीय बैठक झालेली आहे। आणि पश्चिम सीमेवरील सुरक्षा परिस्थिती आणि सशस्त्र दलांच्या ऑपरेशनल तयारीचा या बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे। या बैठकीला संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी हे देखील उपस्थित असणार आहेत। अमित, आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंह आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह सुद्धा उपस्थित होते। ही बैठक झालेली आणि अत्यंत महत्त्वाची बैठक आपण फोटोमध्ये बघतोय। देशातले अत्यंत आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे जे चेहरे आहेत, जे ऑफिसर्स आहेत, ते सगळे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। सर्वच सुरक्षा दलांचे प्रमुख आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत ही बैठक पार पडतीये। नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉक इथे एक उच्चस्तरीय बैठक पार पडतीये। जे काही सीमेवर तणाव सुरू आहेत आणि जे काही पाकिस्तानकडून भारतावर हल्ले केले जात आहेत त्याचा पाकिस्तान सडेतोडपणे उत्तर देत आहे। पण याच पार्श्वभूमीवर आणखी काय काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भात देखील आता ही बैठक सुरू आहे। आपण पाकिस्तानला अगदी सडेतोड उत्तर देतोय। पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे। खरं 2 दिवस झाले आपण पाकिस्तानला ज्या पद्धतीने उत्तर देतोय हे पाकिस्तानला पण कळत नसेल की नेमका कुठून हल्ला होतोय। तर पुढची महत्त्वाची बातमी येते, दिल्ली केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी आरोग्य मंत्रालयाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे। तर JP नड्डा सर्व आरोग्य केंद्र आणि आरोग्य सुविधांचा आढावा या बैठकीतून घेणार आहेत आणि या बैठकीत देशभरातील सर्व रुग्णालय आणि आरोग्य सुविधांचा देखील आढावा घेतला जाणार आहे। अगदीच युद्धाच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वपूर्ण आढावा असेल, कारण या बैठकीमध्ये देशभरातील सर्व जी रुग्णालय आहेत किंवा ज्या आरोग्य सुविधा आहेत या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला जाणार आहे।